इचलकरंजीतील पंचगंगा नदी पात्र जलपर्णीनं व्यापलं आहे। त्याबद्दल बी न्यूजनं बातमी प्रसारित केली होती। अखेर लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनानं ही जलपर्णी काढण्याची मोहीम सुरू केली आहे। यांत्रिक बोट जेसीबीच्या सहाय्यानं गुरुवारपासून नदीपात्रातून जलपर्णी काढली जाते। संपूर्ण नदीपात्र जलपर्णी मुक्त होईपर्यंत ही मोहीम सुरू ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे। इचलकरंजीतील पंचगंगा नदीपात्र जलपर्णीमय झाल्यानं पाणीच दिसत नाही। नदीपात्राला मैदानाचं स्वरूप आलं असून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे। जलपर्णीमुळे जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय। याबाबतचं वृत्त बी न्यूजनं प्रसारित केलं होतं। त्याची दखल घेऊन पैलवान अमृत भोसले यांच्या नेतृत्वाखाली व्यंकोबा मैदानातील मल्लांनी नदीतील जलपर्णी काढण्याच्या मोहिमेला सुरुवात केली। नगरसेवक संतोष शेळके, राजू पुजारी, नागेश पाटील, प्रमोद बचाटे यांच्यासह काही नगरसेवक आणि कार्यकर्ते जलपर्णी साठी नदीपात्रात उतरले। इचलकरंजीतील वरदविनायक मंदिर आणि नदी घाटाजवळ जलपर्णी काढण्यात आली। तर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाचे संजय कांबळे यांचं पथक बोटीच्या सहाय्यानं जलपर्णी काठावर ढकलत आणतायत। त्यानंतर नदी काठावरील कार्यकर्ते ही जलपर्णी पात्रातून बाहेर काढण्यासाठी राबत आहेत। त्यासाठी जेसीबीचाही वापर केला जातोय। एकीकडे पंचगंगा नदीतून जलपर्णी काढण्याचं काम गुरुवारपासून सुरू झालं असलं तरी प्रवाहाबरोबर नवी जलपर्णी वाहून येतेय। इचलकरंजी महापालिकेचे स्वच्छता कर्मचारीही या मोहिमेत सहभागी झाले असून नदी जलपर्णी मुक्त होईपर्यंत ही मोहीम सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आलाय।